सर्दी, खोकला आणि ताप यावर गुणकारी उपाय म्हणजेच साल्व. साल्व दररोज घ्या आणि उत्साहवर्धक जीवन जगा. काढ्याला पर्याय म्हणजे साल्व. नमस्कार, वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. बिटको हॉस्पिटल म्हणजे नाशिकमध्ये सिव्हिल हॉस्पिटल जसं शासकीय मध्यवर्ती शासकीय रुग्णालय जसं आहे तसं नाशिक महानगरपालिकेचं बिटको हॉस्पिटल जे नाशिक रोड येथे आहे तेथील महत्त्वाचा घटक म्हणजे डॉक्टर जितेंद्र धनेश्वर जे मेडिकल नोडल ऑफिसर आहे. या कोरोना काळात खूप मोठं कार्य गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षापासून ते करीत आहेत. मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. वेध न्यूजच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोरोनाच्या काळात ह्या गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षात बिटको हॉस्पिटलमध्ये जे काही आपण सेवा देत आहात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून खूप चांगलं काम उभं केलं आहे. कारण बिटको हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी खूप वेटिंग आहे. मग वेटिंग का आहे तर त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट असा आहे की तिथे चांगली सेवा देत आहेत. आपण वेटिंग म्हणजे बेड मिळत नाही म्हणून जी तक्रार करतो, पण बेड का मिळत नाही तर सेवा चांगली आहे म्हणून बेड मिळत नाही. डॉक्टर साहेब काय सांगाल सुरुवातीला म्हणजे पहिल्या लाटेपासून म्हणजे डे 1 पासून आपण आपले अनुभव आम्हाला सांगा. साधारण 10 मार्चला आमची नोडल ऑफिसर म्हणून प्रत्येक 6 नोडल ऑफिसर्स नेमले गेले 2020ला. 10 मार्च 2020ला मला चांगलं आठवत आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याकडे नाशिकमध्ये बरेच रुग्णच नव्हते. जवळजवळ 28 मार्च का त्याच्या एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याकडे पहिला रुग्ण आढळला. त्यावेळेस आमचं समोरचं फायर क्वार्टर्स जे होतं तिथे क्वारंटाईन सेंटर होतं. दुर्गा मंदिराच्या बाजूला क्वारंटाईन सेंटर होतं. म्हणजे त्यावेळेस जे लोक एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला की त्याचे जे जवळ निकटवर्तीय जे त्याच्या संपर्कात यायचे त्यांना तिथे 14 दिवस आम्ही ठेवायचो आणि मग त्याच्यानंतर 14 दिवसानंतर ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवून द्यायचो. असे 1 महिना जवळजवळ तसंच हे गेलं. मार्च 2020 ते एप्रिल एंडपर्यंत तसं झालं. त्याच्यानंतर मेमध्ये रुग्णसंख्या वाढायला लागली. मग रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर आमचं क्वारंटाईन सेंटर हे आयसोलेशन सेंटर म्हणून जे कमी याचे म्हणजे तीव्रतेचे जे रुग्ण होते त्यांना जास्त काही त्रास नव्हता अशा लोकांना तिथे ठेवलं जायचं. तिथे गोळ्या औषधं देऊन त्यांना उपचार देऊन मग आम्ही त्यांना घरी पाठवून द्यायचो. तर हे मे एंडपर्यंत आमचं ते फायर क्वार्टरमध्येच चालू होतं. पण जून किती लोकांचा स्टाफ असेल त्यावेळेस आम्ही फक्त काहीतरी बिटको हॉस्पिटलमधनं जुन्या याच्यामधनं आम्ही 5-6 जण होतो. फक्त 5-6 जणच आम्ही मॅनेज करायचो. 3 सिस्टर्स होत्या, 1 ब्रदर आणि मी आणि 1 फार्मासिस्ट. असे 5-7 जणांचा स्टाफ होता. ते आम्ही दिवस रात्र त्यांना मॅनेज करायचो. म्हणजे 1 अंकी संख्येवरचं सैन्य त्या सुरुवातीला होतं. हो त्यावेळेस होतं. साधारण त्यावेळेस त्या फायर क्वार्टरची कॅपॅसिटी 100 रुग्णांची होती. 100 रुग्णांना आम्ही मॅनेज करायचो. जून 15च्या सुमारास रुग्णसंख्या खूपच वाढायला लागली. 2020 हां खूपच वाढायला लागली आणि मग हे फायर क्वार्टर्स पुरेनासं व्हायला लागलं आणि बाकीचे सुद्धा आयसोलेशन सेंटर्स पुरेनासे व्हायला लागल्यानंतर समोरचं जे नवीन आपलं बांधलेलं बिटको हॉस्पिटल होतं तिथे पेशंट्स शिफ्ट करायचा असा निर्णय घेतला गेला आणि तिथे आम्ही पेशंट्स परत जे म्हणजे कमी तीव्रतेचेच पेशंट्स पण तिथे शिफ्ट करायला लागलो. मग तिथे पहिला फ्लोअर, दुसरा फ्लोअर असं सुरू करून हळूहळू जून एंडपर्यंत जुलैच्या फर्स्ट वीकपर्यंत आमचं ऑक्सिजन सेंटर्ससुद्धा म्हणजे DCHC सुद्धा तिथे सुरुवात झाली. म्हणजे ते सगळी तयारी म्हणजे ते बिटको हॉस्पिटल जे नवीन बिटको हॉस्पिटल आहे ते कोणी तिथे काही हॉस्पिटल होऊ शकतं असं कोणाला विचार पण आला नव्हता. पण तत्कालीन आयुक्त आमचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला की नाही कसंही असलं छोटे रूम जरी असले तरी आपल्याला तिथे चालू करायचं आहे. मग काही जो कॅफेटेरिया एरिया होता जो जिथे ॲज वॉर्ड नव्हता पण मग तिथे बांधकाम विभागा थ्रू सगळ्यांच्याच मदतीने तिथे वॉर्ड्स तयार करण्यात आले. अशा ऑक्सिजन लाईन्स लावण्यात आल्या आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये हॉस्पिटल 3 फ्लोअर्स पूर्णपणे रेडी करून बेड्स टाकून सगळं रेडी झालं होतं. क्या बात आहे. म्हणजे व्हिजन असणं फार महत्त्वाचं. मग कॅफेटेरियाच्या एरियात तुम्ही बेड्स तिथे रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आणि उद्घाटनाची प्रतीक्षा तो विषय बाजूलाच राहिला. रुग्ण आले आणि उद्घाटन झालं. सेवा करणे हाच मुळात वैद्यकीय पेशा असल्यामुळे मला आठवतं त्या बिटको हॉस्पिटलचं भूमिपूजन
सध्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. हस्ते भूमिपूजन झालं होतं. कारण तिथल्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाला देखील ते आले. तर एकाच वेळी दोन्ही कार्यक्रम माझ्या माहितीनुसार झाले. पण आजची परिस्थिती बघता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत न राहता रुग्णांची सेवा देणं महत्वाचं आहे आणि ती तुम्ही सेवा देत आलाय. सुरुवातीचे हे रुग्ण त्यावेळेचा जे काही प्रॅक्टिस होती रुग्णांना बरं करणं आणि आत्ताची यात फार फरक असेल, कारण अनुभवातनं सर्व, कारण हा व्हायरसच नवीन आहे. काय सांगाल सर? नाही, रुग्ण आधी कसं आहे की आधी पहिल्यांदा सिरियस होण्याचं जे प्रमाण होतं ते फार कमी होतं रुग्णाचं. म्हणजे 5-7 दिवस त्यांना औषध उपचार नाही मिळाले की मग सपोज काही 2-3% लोक सिरियस व्हायचे आणि मग त्यांना ऑक्सिजनची वगैरे गरज भासायची. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. इवन पहिल्या दिवसापासून उपचार घेतल्यानंतर सुद्धा काही रुग्ण या दुसऱ्या लाटेमध्ये ते सिरियस होत आहेत आणि त्यांना वाचवणं फार फार कठीण होऊन जातं. किती सगळे प्रकारचे इंजेक्शन्स देऊन सुद्धा फार कठीण होत आहे. त्यामुळे निश्चितच ही दुसरी लाट जी आहे ती फारच गंभीर आहे. व्हायरस थोडासा म्युटेट झाला आहे. पहिल्याचे जे औषधोपचार त्याच्यावरती कामं करत नाहीयेत. वेगवेगळे इंजेक्शन्स वेगवेगळे हे द्यावं लागतंय. पण आता ही परिस्थिती या मेच्या दुसऱ्या आठवड्यात कंट्रोलमध्ये आली असं म्हणाल? हो, 100% कंट्रोलमध्ये आली आहे. आधी आमच्याकडे 1 मार्चपासून जी दुसरी लाट आपण म्हणू की दुसरी लाट 1 मार्च 2021 पासून जी सुरू झाली, रुग्ण अचानकपणे वाढायला लागले. पहिल्या लाटेमध्ये तसं झालं नव्हतं. रुग्णसंख्या हळूहळू वाढायची. रायझिंग हां, म्हणजे 1000-1500 अशा टप्प्यात रुग्ण 2000पर्यंत 3000पर्यंत रुग्ण. आणि मला असं आठवतं की मॅक्सिमम रुग्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी 26,000पर्यंतच होतात. पण यावेळेस 65,000 80,000 इथपर्यंत रुग्णसंख्या महाराष्ट्रामध्ये वाढली आणि ती अचानक वाढली. मागच्या वेळेसामध्ये 2-3-4 महिने लागले होते एवढी संख्या यायला. पण आता या एका 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मल्टिपल पेशंट्स खूप वाढले. त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. तेवढा स्टाफ नव्हता. कोविड स्टाफ सोडून गेलेला होता. त्यांना परत घेणं आलं. जो आहे स्टाफमध्ये सगळं 800-900 पेशंट एका हॉस्पिटलमध्ये मॅनेज करणे सोपी गोष्ट नाही. ते आम्हाला मॅनेज करावं लागलं. ड्रग्ज त्यावेळेस अवेलेबल नव्हते. मग ते ड्रग्ज आले, सगळं झालं. पण मग ते 15 ते 20 दिवसामध्ये खूप तारांबळ उडाली. त्याच्यामध्ये पण आम्ही सगळं म्हणजे जेवढं आम्हाला होऊ शकेल तेवढा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे सर, एखाद्या लोकप्रतिनिधीकडनं किंवा एखाद्या ब्युरोक्रॅट म्हणजे अधिकाऱ्याकडून त्याच्या घरातला एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात असताना त्यांच्या काय भावना व्यक्त व्हायच्या? आमच्याकडे बिटको हॉस्पिटलमध्ये पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा म्हणजे VIP पेशंट्स आपण जे म्हणू ते बरेच येऊन गेले. पत्रकार पण होते. हा, पत्रकार बंधू पण होते. आपले सन्माननीय नगरसेवकांचे नातेवाईक पण होते. सन्माननीय नगरसेवक पण होते. आणि आपले डिव्हिजनल ऑफिसर्स म्हणजे आपले जे प्रशासकीय अधिकारी होते ते देखील आमच्याकडे ॲडमिट होते. बरेचसे जण बरे होऊन गेले त्याच्यामध्ये. काही जणांना बरं करता नाही आलं, त्याचं आम्हाला खंत आहे. पण 90% लोक बरे होऊन गेले त्याच्यामध्ये. काहींचं सॅच्युरेशन तर अगदी 70-80पर्यंत आलेलं होतं. अशांना सुद्धा वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. निश्चितपणे कोरोनाची ही दुसरी लाट आहे ती भयंकर होती आणि त्या लाटेतनं अनेक रुग्णांचा जीव वाचविण्याचं कार्य या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक डॉक्टरांनी केलं आहे. पण बिटको हॉस्पिटलमध्ये जी काही मोफत सेवा दिली जाते म्हणजे खऱ्या अर्थाने नाशिक महानगरपालिकेच्या किंवा शासकीय जे हॉस्पिटल्स आहेत तिथे जी काही सेवा दिली जाते त्या आपण मोफत सेवा म्हटल्यानंतर आपण नाक मोडतो की कशी असेल तिथे सेवा, काय असेल, एकदम दुर्लक्ष होत असेल. पण तसं नाहीये मित्रांनो. बिटको हॉस्पिटलचे आमच्याकडे वेळोवेळी जे काही व्हिडिओज येत आहेत आपण ते व्हिडिओ आता बघूयात. नक्की रुग्ण काय, त्यांचे नातेवाईक काय म्हणतात किंवा रुग्ण काय म्हणतात हे जाणून घेऊया. सर्दी, खोकला आणि ताप यावर गुणकारी उपाय म्हणजेच साल्व. साल्व दररोज घ्या आणि उत्साहवर्धक जीवन जगा. काढ्याला पर्याय म्हणजे साल्व. मला बरं वाटलं एकदम योग्य वाटलं. किती तारखेला आले होते तुम्ही? 11 तारखेला आलो. 11 तारखेला. बरं, आता एकदम व्यवस्थित वाटलं का? एकदम व्यवस्थित. बरं, सगळं गोळ्या औषध वेळेवर घेतलं. घेतोय. आता ऑक्सिजन लेवल किती होतं तुमचं? 91 वगैरे. आता नाही वाटत आहे ना, दम वगैरे नाही लागत आहे? मी कैलास साळवे. मी 13 तारखेला ॲडमिट झालो होतो. आजची 18 तारीख आहे. अतिशय बिटको हॉस्पिटलमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉक्टर लोकांनी वेळोवेळी माझी काळजी घेतली, माझी विचारपूस केली. औषधं, गोळ्या, ट्रीटमेंट, इथला स्टाफ, नर्स, परत वार्ड बॉय, डॉक्टर
अतिशय येऊन चौकशी करत होते, विचारत होते कसं काय काय, बरं वाटेल, लवकर घरी जा, एवढाच धीर देत होते आणि वेळोवेळी सगळे ट्रीटमेंट पूर्ण करत होते ते. आल्यापासून मला त्या गरज होता, आता गरज नाही, आता बरा वाटला आम्हाला. सेंटर ॲडमिट झालं, व्यवस्थित झालं आपल्याला, आता बरा वाटलं, चाललो आम्ही घरी. बरं, ठीक आहे. आता ऑक्सिजनची गरज आहे का तुम्हाला? नाही आहे, एकदम बरं वाटलंय आता. किती दिवस राहिले तुम्ही इथे? 9 दिवस. 9 दिवस राहिले. बरं, चालेल, काळजी घ्या. नमस्कार, मी विश्वास शेरीकर. गेल्या महिन्यात साधारण 3 आठवडे नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये कोविड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ॲडमिट होतो. सर्वात आधी मी तेथील डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर्स आणि क्लिनिंग स्टाफ यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेषतः डॉक्टर कल्याणी, डॉक्टर गणेश्वर आणि डॉक्टर सुहास यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी या सर्वांचं मला तिथे अतिशय चांगलं सहकार्य मिळालं आणि मला O2 बेडही, ऑक्सिजन बेडही त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि विशेष काळजीपूर्वक माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी इतर पेशंट्सप्रमाणे माझी सेवा शुश्रूषा चांगली केली. त्यामुळे मी इथे बरा झालो. त्यामुळे मी आणि माझ्या परिवारातर्फे या सर्वांचे मी आभार मानतो. आणि एकच सांगतो की कोरोना हा आजार खूप घातक आहे, पण त्याला घाबरायची काहीच आवश्यकता नाही. माझं वय 61 वर्ष आहे, तरी मी त्यावर मात देऊन घरी आलो आहे. घरी येऊन आज जवळजवळ मला 15 दिवस झाले. तिथून निघताना माझी ऑक्सिजन लेवल ही 92-93 होती, ती आज साधारण 96-97पर्यंत ती गेलेली आहे. आणि किरकोळ अशक्तपणा सोडला तर बाकी तब्येत माझी चांगल्या प्रकारे लवकर सुधारत आहे. रोगासाठी काळजी घेणं हे गरजेचं आहे. जर काही सिम्पटम्स जाणवले तर आधी डॉक्टरकडे जा. स्वतः डॉक्टर बनू नका. उशीर व्हायच्या आत ॲडमिट होऊन जा. परिवाराची काळजी घ्या. तसेच सतत मास्कचा वापर करा. बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा, वाफ घ्या, प्राणायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी राहा. सर्दी, खोकला आणि ताप यावर गुणकारी उपाय म्हणजेच साल्व. साल्व दररोज घ्या आणि उत्साहवर्धक जीवन जगा. काढ्याला पर्याय म्हणजे साल्व. बघितलं ना की रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक प्रतिक्रिया व्यक्त करताना बिटको हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थाने कशी सेवा दिली जाते याचा त्यांच्या तोंडून आपण ऐकलेला जो काही अनुभव आहे तो खरोखर बोलका आहे. कारण कुणालाही प्रतिक्रिया देत असताना एखादा रुग्ण आपल्याला जो काही अनुभव आपण रुग्ण असताना आलेला आहे ते खरोखर कसं सांगतोय याच्यातनं अंगाला शहारे येतं की ही जी काही मंडळी आहे आपला जीव धोक्यात घालून, कारण हा संसर्गजन्य रोग आहे, आपला जीव धोक्यात टाकून तुम्ही या रुग्णांचे प्राण वाचवले. आणि हे प्राण वाचवत असताना त्यांना उमेद दिली की तुम्ही नवं आयुष्य पुन्हा नव्या उमेदीने सुरू करा. काय सांगाल सर? काय नाही, लोक खूप डिप्रेस असायचे, जे खासकर जे ऑक्सिजनवरती लोक होते ते अक्षरशः रडायचे, सर डॉक्टर आम्हाला वाचवा. आणि माझा एक अनुभव आहे की ज्यांनी हिंमत धरली आहे याच्यामध्ये तो रुग्ण सुखरूपपणे त्याच्यातनं बाहेर पडला. जे डिप्रेस झालेत त्यांना वाचवणं मुश्किल झालं आहे, कठीण झालं आहे. पण चांगले लोकांनी खूप उमेद धरून माझ्या मित्राचे वडील ॲडमिट होते, 25-28 दिवस आमच्याकडे ॲडमिट होते. त्यांचं सॅच्युरेशन अगदी 47पर्यंत आलं होतं. त्यावेळेस आमच्याकडे व्हेंटिलेटर पण नव्हते, पण आम्ही डबल ऑक्सिजन वरती करून त्यांना हिंमत देऊन ते पण सुखरूपपणे बाहेर पडले. जानेवारी ते फेब्रुवारी एंडपर्यंत तर आमच्याकडे एकही रुग्ण दगावला नाही. हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. लांबून पेशंट्स आले, अगदी नाशिक सिटीमधलेच नाही, नाशिक जिल्ह्यातले आणि इवन धुळे, जळगाव, नगर तिथून पेशंट्स अवस्थेमध्ये आमच्याकडे दाखल होऊन बरे होऊन गेलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे केवळ नाशिक महानगरपालिकेचं हॉस्पिटल नाही आहे मित्रांनो. नाशिक शहराच्या व्यतिरिक्त, नाशिक ग्रामीण भागातून, ग्रामीण भागाच्या व्यतिरिक्त परजिल्ह्यातून, मग धुळे असेल, जळगाव असेल, स्वतः डॉक्टर साहेब सांगता की इथून देखील
पेशंट आपल्याकडे आले आणि ते सुद्धा बरे होऊन बिटको जे नाशिक महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे तिथनं अनेक रुग्ण बरे होऊन गेले. तसंच झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे किंवा इतर आपले जे काही नाशिक महापालिका क्षेत्रात जे जे हॉस्पिटल्स आहेत तिथनं रुग्ण होऊन बरे होऊन घरी गेलेत. म्हणजे सर्वच वैद्यकीय यंत्रणेचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी मी नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे या निमित्ताने डॉक्टर साहेबांबरोबर ऋण व्यक्त करतो की आणि आमचे आरोग्य जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत स्वतः डॉक्टर नागरगोजे असतील, बापूसाहेब नागरगोजे, डॉक्टर आवेश पलोड असतील किंवा डॉक्टर शेटे असतील, डॉक्टर रावते असतील किंवा आणखी माझ्या मते डॉक्टर देवकर आहे, या सर्व डॉक्टरांचे मी धनेश्वर डॉक्टरांकडे च्या माध्यमातून ऋण व्यक्त करतो की खरोखर तुम्ही ही जी काही सेवा देत आहात ती अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आपण या कोरोनाच्या काळात दिली आहे. आणि तुमचे जे काही सेनापती आहे सन्माननीय नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव साहेब यांच्या व्हिजनमुळे हे सर्व शक्य होते. कारण 24 आवर्स काही ना काही वर्किंगमध्ये ही सर्व मंडळी असते आणि रुग्णाचे प्राण वाचले पाहिजे, रुग्णाला चांगली सेवा देता आली पाहिजे, तो रुग्ण कोरोना मुक्त झाला पाहिजे, हा विडा या सर्व मंडळींनी उचललेला आहे. मी सर्व यंत्रणेचे या निमित्ताने आभार मानतो. मग प्रशासकीय यंत्रणा असेल, कारण आमचे ऑडिटर पण सर्व काम करताय खाजगी रुग्णालयात. तुम्ही बांधकामचा उल्लेख केला, ती सर्व मंडळी तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याचं काम करते. ऑक्सिजन प्लांटसाठी देखील खूप म्हणजे अमोल जाधव सारखी मंडळी त्यांनी पिनॅकल गॅसचं या सर्वांचं सहकार्य तुम्हाला लागतंय. ॲम्ब्युलन्सची सेवा देणारी मंडळी देखील तुमच्यापर्यंत रुग्ण आणून लवकर पोहोचवणे ही देखील फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये सर्व प्रशासन एक मिळून कसं काम करतं याचा अनुभव आपल्याला आला की कोणी कोणाचं हे कळतं की हे आमचं काम नाही किंवा ते आमचं काम नाही. कमिशनर सरांनी ज्यांना जे कामं दिली त्यांनी अगदी ते मनापासून केली. म्हणजे अगदी ते बांधकाम विभाग, इलेक्ट्रिक विभाग, सिक्युरिटी विभाग, म्हणजे जे काही आपण म्हणू सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं, टीम वर्क काम केलं. आणि विशेषतः म्हणजे आपले आधीचे कमिशनर सर श्री राधाकृष्ण गमे सर आणि आत्ताचे कमिशनर सर श्री कैलास जाधव सर यांनी जो आमच्यावरती बिटको हॉस्पिटलवरती आणि जो विश्वास टाकला, तू काहीही कर, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, अशा पद्धतीने रात्रीतनं फोन करून सुद्धा आम्हाला सांगितलं. कालसुद्धा आता गमे सरांचा फोन मला रात्री आला, जाधव सरांचा फोन आला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काही घाबरू नका, काहीच नाही झालेलं नाही, आम्ही सगळे येतोय. सगळी यंत्रणा त्यांनी तिथे बिटको हॉस्पिटलला पाठवली. क्या बात आहे की तुम्ही तिथे लढा, आम्ही सगळे येत आहेत. डॉक्टर नागरगोजे, डॉक्टर आवेश पलो, डॉक्टर शेटे हे सगळे बिटको हॉस्पिटलमध्ये आले. तसेच झाकीर हुसेनमध्ये जी घटना घडली त्यावेळेस सुद्धा सगळेजण तिथे तत्परतेने हजर होऊन सगळं झेललं त्याने स्वतःच्या याच्यावरती आमच्या सगळं प्रशासनाने. ते खूप स्तुतनीय आहे आणि याच्याच पाठीच हेच आमचं खरं बळ आहे की प्रेरणा मिळते की कमिशनर सर आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही सगळं चांगले काम करतो. हे ते आम्हाला वारंवार सांगतात की नाही तुम्ही चांगले कामं करतायत, तुम्ही चांगलं करतायत, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, तुम्ही हे काम करत राहा. हे फार महत्त्वाचं आहे. निश्चितपणे पाठीवर हात ठेवून लढ म्हणा अशी म्हणणारी व्यक्ती आपल्या पाठीशी असेल तर आपण काहीही काम, विधायक काम निश्चितपणे करू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर जितेंद्र धनेश्वर आहेत. आणि मी या संपूर्ण रुग्णांच्या नातेवाईकांकडून किंवा आत्तापर्यंत जे जे रुग्ण तुम्ही बरे केले त्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो की नाशिक महानगरपालिकेचं नाव उंचावण्याचं कार्य आपण बिटको हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितपणे केलेलं आहे. आपण हा बिटको हॉस्पिटलचा आज आढावा जाणून घेतला. यापुढे आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी आपल्या पुढे मी घेऊन येणार आहे. मी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांचे आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. सर्दी, खोकला आणि ताप यावर गुणकारी उपाय म्हणजेच साल्व दररोज घ्या आणि उत्साहवर्धक जीवन जगा. काढ्याला पर्याय म्हणजे साल्व.